बस नक्कीच धन्यवाद। हे होते आपल्या साथीला या मॅचचे प्लेअर होते मॅच किरण वरकुंडे। यानंतरच्या मॅचसाठी आपलं पुन्हा एकदा धावतं वर्ण घेऊन येतील आमचे साथीला साथी समालोचक। तोवर वळूयात आपल्या कॉम बॉक्सकडे। धन्यवाद। हॅलो, तर आपण पुढील सत्कार मूर्तीकडे ते वळूयात। मी राकेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण चिंतामणजी चव्हाण साहेबांचा इथे यशोतीचा असा मान सन्मान करून घ्यायचा आहे। मॅचला सुरुवात होतीये आणि व्यासपीठावरती आमच्या पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। या टुर्नामेंट मध्ये पाहिलं तर आज पहिला दिवस आहे, ओपनिंगचा दिवस, आणि ओपनिंगच्या दिवसामध्ये आलेल्या आमच्या सर्व अतिथी मान्यवरांचा यशोतीत असा मान सन्मान इथे व्यासपीठावर केला जातोय। त्याचनंतर मी विनंती करतो पुनश्च राकेश पाटील यांना की आपल्या हस्ते आपण रमेश पाटील साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे। वेदांत 11 विजय पडवळ यांना टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि टीम ओनर सुमेध देशमुख फलंदाजीला आलेत। पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या अगदी मधोमध फिल्डिंग होतीये आणि पहिल्या बॉलवरती सिंगल येते। कल्पेश वाघमारे डॉट बॉल आहे। कल्पेश वाघमारे हा पहिला गोलंदाज येतोय। त्यानंतर मी राकेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण ॲडव्होकेट सुधीर पाटील यांचा सुद्धा इथे यशोतीत असा मान सन्मान करायचा आहे। स्लाइस करण्याचा प्रयत्न फसला आणि बाद होतोय तो फलंदाज विजय पडवळ। कॅप्टन मात्र शून्यावरती बाद होतोय। ताकईवाडीचा गोलंदाज आहे कल्पेश, चांगली गोलंदाजी करतोय। टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय घेतला आणि आमचे आकाश देशमुख यांनी विचारलं होतं की हा धाडसी निर्णय काय घेत आहे, आपली बॅटिंग चांगली आहे असं सांगितलं होतं विजयनं। शून्यावरती विजय बाद झालाय, तिसऱ्या क्रमांकावरती विशाल आलाय आणि त्याला चांगला खेळ करावा लागेल। चांगली फिल्डिंग पॉवर प्ले मध्ये एक धाव या बॉल वरती अर्जित केली जाते। एका धावेनं संघाचं खातं उघडतोय। ताकईवाडीचा हा गोलंदाज आहे। पाचवी मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। वेदांत 11 साजगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणराज स्वामी समर्थ साजगाव अशी लढत। साजगाव टीमनं श्री स्वामी समर्थ साजगाव संघानं पहिला सामना जिंकलाय। यावेळेला बॅकफुट वरून सुमेध देशमुख स्लाइस करत असताना चेंडू जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर। सुमेध देशमुखच्या बॅट मधून येते बाउंड्री, 4 धावा। जर एंड कडून ओव्हर द विकेटनं कल्पेशचा हा बॉल बराच वेळ हवेत आहे, झेल होण्याची शक्यता।
घेतला जातोय कॅच आणि बाद व्हावं लागतं इथे सुमेध देशमुख यांना. कमांड डीजे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टीमचा स्कोर आहे 5 धाबा धावफलकावरती आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये. जबरदस्त बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली कल्पेश वाघमारेची. या स्पर्धेसाठी द वॅफल बिस्ट्रो कॅफे, धीरजजी देशमुख, सनी शेलार आणि सूरजजी देशमुख यांचं हे कॅफे आहे. त्यांनी आम्हाला टायटल स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्याचबरोबरीनं श्रीजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स ज्याचे प्रोप्रायटर आहेत संदेशजी पाटील यांनी देखील आम्हाला टायटल स्पॉन्सरशिप दिलेली आहे. आणि त्याचबरोबरीनं प्रतीक एंटरप्राइजेस प्रतीकजी पाटील यांचा देखील टायटल स्पॉन्सरशिप आपल्याला जर्सीज वरती लाभलेली आहे. या तिन्ही स्पॉन्सरचं आपण मनापासून आभारी आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये 5 धाबा आल्यात. दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे रोशन वाघमारे या गोलंदाजाच्या हातामध्ये. अक्षय आणि बॅटर विशालला चांगला खेळ करावा लागणार आहे. या वेळेला पहिल्याच बॉल वरती स्वागत केलं षटकारानं. कमांड डीजे. महडचं तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं. समोर धाकट्या पंढरी विठ्ठल रखुमाईचं अतिशय रमणीय असं टेकडीवरती असलेलं मंदिर. आणि या पवित्र परिसरामध्ये ही स्पर्धा सुरू आहे. सातत्यानं गेली 11 वर्षे या स्पर्धेचं आपण आयोजन या मैदानावरती पाहत आलोय. खरं तर या विभागाचं एक वैशिष्ट्य राहिलेलं आहे. महाराष्ट्रामधील एक सुप्रसिद्ध अशी सासगावची जत्रा याच मैदानावरती भरवली जाते. 15 दिवस या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत असतो. कार्तिकी एकादशीला ही स्पर्धा ही जत्रा सुरू होते. 15 दिवस ही जत्रा या मैदानावरती या परिसरामध्ये भरली जाते. आणि मोठ्या संख्येनं भाविक वर्ग, लाखोच्या संख्येनं भाविक वर्ग व या जत्रेला नेहमी भेट देत असतो. या वेळेला विशालच्या बाडमधून आलाय, अक्षयच्या बाडमधून आलाय हा षटकार. खातं खोलतोय. टीमचा एकूण स्कोर झालाय 19. एनबी ढाबा एंडनं ज्या ज्या वेळेला गोलंदाजी झाली आहे ना त्या वेळेला गोलंदाज फलंदाज हे गोलंदाजांचा कर्दन काळ बनले आहेत. या एंडनं हवा फलंदाजांना पुरेपूर पोषक आहे. आणि आम्ही नेहमी म्हणतो जिथे वारा तिथेच मारा. आणि मोठे फटके आलेत या ओव्हरमध्ये. खूप खराब बॉल, ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर. एक्स्ट्राची एक रन आली आहे. टोटल स्कोर झालाय 20. डेकूचे राज सावंत अतिशय चांगले खेळाडू आहेत आणि फार चांगली स्कोरिंग आज ते या स्पर्धेमध्ये देखील करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. उर्दू विकेट. हा कमी गतीने टाकलेला चेंडू पूर्णपणे बेट केलं अक्षयला. अक्षय खरिवले, विशाल वाघमारे
ही जोडी मैदानामध्ये एक खेळाडू ढेकूचा आहे, एक खेळाडू आपण पाहतोय आतकर गावचा आहे आणि गोलंदाज आहे रोशन वाघमारे चिंचवलीचा हा गोलंदाज आहे। 2 षटकार त्याच्या विरोधामध्ये आलेत आणि तो डॉट बॉल देखील टाकतोय। आतापर्यंत 20 धावा धावफलकावरती लागल्यात। फटका फसलाय या वेळेला ओंकार हर्षद कोणतीही चुकी करत नाहीये आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय, तिसरा फलंदाज बाद होतोय तो बॅटिंग करणाऱ्या वेदांत 11 सासगाव संघाचा। ताकई, सासगाव, ठेकू, टेंबेवाडी, सारसन, आतकरगाव, होनाड, आडोशी, चिंचवली, गोहे, आदोशी या विभागातील या गावातील खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत। चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय। 2 ओव्हर नंतर 20 रन झालाय। 3 बॅट्समन आतापर्यंत आउट झालेत आणि रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि थोडं स्पीडअप करायचंय। आयोजकांकडून सूचना आली विकेट गेल्यानंतर दुसरा खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवायचा आहे। बाउंड्री लाईन पर्यंत वेट करायचं नाहीये कारण आज आपल्याला 10 मॅचेस कव्हर करायचे आहेत। जर उशीर झाला तर शेवटच्या मॅचेस ह्या कमी षटकांच्या खेळाव्या लागू शकतात। याकडे सगळ्या खेळाडूंनी लक्ष केंद्रित करायचंय। ही आपली स्पर्धा आहे त्यामुळे आपण सहकार्य करायचंय। पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेर सुनील वाघमारे, कल्पेश, रोशन, सुनील हे तिन्ही वाघमारे ब्रदर्स आता गोलंदाजीला आलेले आहेत। हा होनाडचा गोलंदाज आहे। पहिलाच बॉल त्यांना स्वैर टाकलाय। अतिरिक्त स्वरूपाची धाव आली आहे। 21 धावा धावफलकावरती आहेत। समोरच्या रिजन मध्ये मारलेला फटका जाऊन आदळतोय आमच्या स्क्रीन वरती आणि येत आहेत त्या 4 धावा। एसपी मैदानावरती आपण हा थरार पाहतोय। धाकटी पंढरी पंचकोशी प्रीमियर लीगचं हे 11वं पर्व। 4 धावा आल्यात। यावेळेला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु मोठा फटका खेळू शकले नाहीयेत। एकच धाव मिळते। एकूण धावसंख्या झाली आहे 26 रन स्कोरबोर्ड वरती। विशाल वाघमारे चांगली बॅटिंग करतोय। रोहित पाटील आता बॅटिंगला आलाय आणि आज मॅचेस फार चांगल्या पाहायला मिळाल्यात। अगदी शेवटच्या ओव्हर मध्ये रंगणारे सामने आपल्याला पाहायला मिळालेत। स्टँड अँड डिलिव्हर्ड रोहित पाटील ठोकतोय षटकार। हा खेळाडू आहे, फार चांगला खेळाडू आहे। वेळेअभावी प्रॅक्टिस मध्ये नसतो हा खेळाडू परंतु त्यांना आल्या आल्या पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय। हा फटका पाठीमागच्या बाजूला एक धाव कंप्लीट केली आहे। एका धावेनं एकूण धावसंख्या होतीये 33। वेदांत 11 सासगाव संघ विराजजी देशमुख आणि सुमेशजी देशमुख यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय श्री स्वामी समर्थ 11 संघ सुजितजी देशमुख यांचा संघ। या वेळेला आणखीन एक षटकार येतोय बॅट्समन विशाल वाघमारेच्या बॅटमधून।
फलंदाजांनी ते फटके मारून चुकीचं ठरवलंय. आणखीन एक मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा लगातारचा दुसरा षटकार. डेकू दोन्ही टीमच्या कॅप्टननं टॉस साठी यावं. हर्षद हलपतराव गोलंदाजीसाठी आलाय. हर्षद एक लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला खेळाडू आहे. स्वतः एक व्यावसायिक क्लबचा तो कोच देखील आहे आणि तो खेळ त्याला आता दाखवावा लागणार आहे. हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलंय रोहित पाटील. रोहितनं पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला होता. आता सिंगल घेतली आहे. एकूण धाव संख्या होती आहे 46. हे 4 चेंडू फार महत्वाचे आहेत. 60 पर्यंत गेले तर एक चांगली फाईट पाहायला मिळणार. परंतु हर्षदचा प्रयत्न असेल की या 4 चेंडूंवरती या फलंदाजांना रोखलं कसं जाणार. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, डेथ ओव्हरचं षटक आहे, दडपणाचं षटक आहे आणि एक मॅच्युअर्ड बॉलर, परिपक्व बॉलर गोलंदाजीसाठी येतोय. अगदी वयाच्या 12व्या-13व्या वर्षापासून क्रिकेट खेळणारा हा हर्षद मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. विशाल वाघमारे अत्करगाव वाडीचा हा खेळाडू आहे. काय दर्जेदार गोलंदाजी होतीये. विशाल न आज चांगली बॅटिंग केली आहे. 25 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्याला पूर्णपणे आता रोखलंय हर्षदनं. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी करतोय हर्षद. हा खराब बॉल, त्याला पनिशमेंट दिली आहे. हलक्या हातानं फक्त बॉलला उचललं आणि फेकून दिलं खेळाडू कक्षाच्या बाहेर. पूर्ण झालेल्या आहेत. 52 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 कंप्लीट झाली आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. हर्षदचा एक खराब चेंडू आणि विशाल सेड बॅट्समन आहे. खेळपट्टीवरती नांगर रोवून बसला आहे, सेट झालेला आहे आणि त्याच्या बॅटमधून सहजरित्या फटके येत आहेत. आणखी एक मोठा फटका सरळ पाठवलंय एनबी ढाब्याच्या वरून. लांब लचक षटकार. कॅडबरीचा आस्वाद त्या ठिकाणी घेतायत. खर तर ते जेवले नाहीये. त्यांनी ठरवलंय ज्या वेळेला टीम सुपर 4 ला क्वालिफाय होणार त्या वेळेला तो हा उपवास सोडणार आणि कॅडबरी खाऊन ते आपल्या कॅलरीज मेंटेन करतायत. तिसरा फटका मोठा फटका होणार का. चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होतोय धावबाद. पहिलं सत्र संपलंय. एकूण धावसंख्या झाली आहे 60.
61चा टार्गेट आहे. दोन्ही कॅप्टन या नेक्स्ट टॉस साठी, दोन्ही कॅप्टन या. आज साबंत विपक्ष असेल, दुसऱ्या बाजूला राकेश पाटील महत्वाचा खेळाडू पाहिलं तर या पूर्ण पीपीएल मधला. आणि लगेच मैदानामध्ये दाखल व्हा. सुमेशजी, आपणाला विनंती आहे की आपल्या खेळाडूंना घेऊन लगेच मैदानामध्ये उतरा, कारण आपल्याला बऱ्याचशा मॅचेस कव्हर करायचे. टॉस केला जातोय. आकाश त्या ठिकाणी आहेत. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल आपण पाहिलं तर लागलाय शिवशंभू 11 टीमच्या बाजूने. काय निर्णय घेणार या मॅच मध्ये? आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. नक्कीच समोर पाहिलं तर मिस्टर पीपीएल म्हणून ज्याची ओळख आहे असा राकेश पाटील, बऱ्याच वेळा पाहिलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब पटकावणारा खेळाडू. कशी रणनीती आखली त्याच्या विरुद्ध? आम्ही काहीतरी चेंज करू आमच्या बॉलिंगमध्ये. राकेश पाटील हा सतत म्हणजे पीपीएल मध्ये चांगलाच खेळतोय. नक्कीच आपल्या समोर पाहिलं तर राकेश पाटील सारखा महत्वाचा खेळाडू आहे. त्याचबरोबर मागच्या मॅच मध्ये तुमची गोलंदाजी थोडीशी कुठे कमकुवत बाजू झाली होती, परंतु आता नक्कीच विचार करावा लागेल. चांगली बॅटिंग तुमच्याकडून करणं गरजेचं आहे. कसं वाटतं या पूर्ण बीपीएलच्या माहोलमध्ये 11व्या पर्वामध्ये? माझ्या टीमला आणि माझ्या गावाला माझ्याकडून म्हणजे सपोर्ट आहे त्यांचा. त्यांना वाटतंय का रातची गेम व्हावी, आणि जे बॉलर आहे काही आमची थोडी चुकी झाले ते आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करू. आयोजन कसं वाटतंय 11व्या पर्वामध्ये? आयोजन तर चांगलंच केलंय, आम्ही केलंय आणि आम्ही याच्या पुढे चांगलं करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच धन्यवाद. हे होते राज सावंत. त्यानंतर आपण आपल्या समोर जोडले गेलेत ह्या मॅच मध्ये पाहिलं तर श्री गावदेव प्रसन्न टीमचे कर्णधार राकेश पाटील. राकेश पाटील, कसं वाटतं या 11व्या पर्वामध्ये खेळताना, त्याचबरोबर ह्या गावदेव प्रसन्न सारसन यांच्या टीमचं कर्णधार पद नक्कीच भूषवताना? खूपच छान वाटतंय. आणि मी पहिले टॉस जिंकलो असतो तर पहिले फलंदाजी करणार होतो, कारण की आमची रणनीती होती की जास्तीत जास्त धावा करून राज सावंत यांच्यावर दडपण आणायचं आहे, असा प्रयत्न होता. नक्कीच समोरच्या टीमवर दडपण आणण्याची तुमची रणनीती होती. मिस्टर पीपीएल म्हणून तुमची जी ओळख आहे ती ओळख इथे पण सार्थ करावी लागेल. कसं वाटतं की या मॅच मध्ये खेळताना काय रणनीती घेऊन आलात तुम्ही? 100% जास्तीत जास्त 60-70 धावा तरी मारण्याचा आमचा प्रयत्न असेल. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला येणाऱ्या मॅच साठी. हे होते आपल्यासोबत दोन कॅप्टन. एका बाजूला होते राज सावंत, ऑपोजिट बाजूला पाहिलं तर होते राकेश पाटील. आपण पुढील मॅच साठी चालू असलेल्या मॅच मध्ये नक्कीच वळणार आहोत. वळूयात आपल्या कॉम्बॉक्स कडे. आपल्या कॉम्बॉक्स मध्ये आपले साथी समालोचक सर सुद्धा उपस्थित आहेत. थँक्यू, धन्यवाद. 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. आणि राज सावंत जर आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये जर जोडले गेले आकाशजी तर फार मजा येईल त्यांच्यासोबत कॉमेंट्री करायला. खूप कॉमेडी आहेत राज सावंत, आणि त्यांची मॅच झाल्यानंतर त्यांना आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलूयात. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आणि मायक्रोफोन वरती असतील आकाशजी देशमुख. धन्यवाद. हॅलो, शिवशंभो 11चे जे प्लेयर्स आहेत त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय सर्वांनी. शिवशंभो 11चे जे प्लेयर्स आहेत त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचंय. हॅलो, धन्यवाद सर. हे होते आपल्या सोबत जोडलेले साथी समालोचक सूरज हातमोडे सर, त्याचबरोबर अंकितजी मालुसरे सर सुद्धा यांनी सुद्धा आपल्या दिवसभरात चांगलं समालोचन केलं. आणि मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगचा मॅच आता आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज विजय पडवल, तर स्ट्राईक एंडला फलंदाज करण वाघमारे. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल. फुल टॉस बॉलला पाहिलं तर डीपच्या दिशेने फेकलाय. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर पाहिलं तर 6 धावांची मोहर उमटवणारा षटकार येतोय.
पहिल्याच बॉलवर पाहिलं तर स्वागत केले गोलंदाजाचं. विजयच्या बॉलवर पहिलाच बॉल पाठवला करणने सीमारेषेबाहेर 6 धावेसाठी. खूप सुरेख बॅटिंग. दुसरा बॉल थोडा फसवलाय, धीम्या गतीने टाकलेला बॉल आहे. जेल होण्याची संधी उपलब्ध झाली, संधी सुद्धा आपल्या बाजूने करून घेतोय विजय. पुढील बॉलवर पाहिलं तर करणला मैदानाच्या बाहेर पाठवतोय. बघा खूप सुरेख गाणं लावलं होतं आणि आज पाहिलं तर आपल्यातील 2 खेळाडूंचा इथे वाढदिवस आहे. प्रवीणजी देशमुख आणि त्यासोबत पाहिलं तर प्रकाशजी जळगावकर, या दोघांचा वाढदिवस. या दोघांना सुद्धा या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. आपला वाढदिवस आपल्याला निरोगी आणि येणारं आपलं आयुष्य आहे ते भरभराटीत जावं यासाठीच आमच्या या पूर्ण समालोचन कक्षाकडून त्याचबरोबर या आयोजक कमिटीकडून खूप खूप शुभेच्छा असतील. तर सामन्याकडे नक्कीच आपलं सुद्धा लक्ष असेल. पहिल्या बॉलवर पाहिलं तर षटकार आला होता, त्यानंतरच्या बॉलवर गेली विकेट. म्हणजे पाहिलं तर 4 षटकाचा सामना आणि 4 षटकाच्या सामन्यामध्ये 24 बॉल 61 ची गरज असताना पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतरची विकेट. विजयने मिळवली विकेट आणि समोरच्या टीमचं पाहिलं तर पहिलं विकेट गारद केलं होतं. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होताना शंकर आपण पाहतोय, जे उजव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी ओळख आहे. आणि या शंकरला पाहिलं तर चिंचवली गोळे संघाकडून सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळताना आपण मी पाहिलंय. हर्षदच्या सोबतीला पाहिलं तर हा फलंदाज मैदानामध्ये आहे. चांगला फटका पाहिला, पॉइंटच्या मधून बॉलला केसलाय, बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. मिळाला धावा 4, येतोय चौकार. खूप सुरेख पाहिलं तर मॅच होत आहेत. पहिल्या मॅच पासून पाहिलं तर चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला भेटलं. इथे सुद्धा चांगला फटका केसलाय, पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉलला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवताना फलंदाज शंकर वाघमारे आपले दादागिरी इथे दाखवून देताना. काय सुरेख फटका खेचला, मागील 2 बॉलवर दोन्ही बॉलवर सुरेख फटकेबाजी. यानंतरचा बॉल ऑन साइडला फटका खेचायचा प्रयत्न, पंचांकडे जोरदार अपील करतायत गोलंदाज, परंतु पंचाने या अपीलला कोणती दाद दिली नाही. हा बॉल जातो तो निर्धाव रूपात. आता थोडंसं कमबॅक करताना पाहिलं तर गोलंदाज 61चा पाठलाग करायचे आणि 61चा पाठलाग करताना श्री समर्थ गणराज स्वामी समर्थ 11 टीमचे 2 फलंदाज मैदानामध्ये आहेत. पहिली विकेट गेली, षटकार मारला होता, पण पाहिलं तर षटकारानंतर गेली विकेट. विकेट नंतर 1 डाऊनचा फलंदाज आला मैदानामध्ये आणि शंकर अद्याप पाहिलं तर 3 बॉल 8 धावेवर खेळतोय. खूप सुरेख मॅच आणि उन्हाच्या तडाख्यामध्ये सुद्धा पाहिलं तर तेवढंच चांगलं असं क्रिकेट पाहतोय. चांगला बॉल होता, तिथेच खेळण्याचा प्रयत्न केला. या बॉलवर कोणतीही धाव अपेक्षित नव्हती आणि त्याचप्रमाणे झालं. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात ती पाहिलं तर 1 बाद 14 पर्यंत अशी स्थिती झाली. ते टीम गणराज स्वामी समर्थ 11 सासगाव या संघाची. खूप सुरेख अशी इथे भूमिका सुद्धा साकारली या आपल्या पूर्ण आयोजन कमिटीने. आपण मगाशीच पाहिलं होतं तर प्रत्येक टीमच्या जर्सीवर स्पॉन्सर केलेले श्रीजय एंटरप्राइजेस, त्याचबरोबर प्रतीक एंटरप्राइजेस, श्रीजय ट्रू ट्रॅव्हल्स आणि त्याचबरोबर वेफेल बिस्टो हे सुद्धा पाहिलं. आणि त्याचबरोबर मायक्रोस्कॅन फायबर हे प्रत्येकाचं पहिलं स्पॉन्सरशिप ज्यांनी केले त्यांचं सुद्धा लोगो आपण पाहिलं. त्याचबरोबर आपल्या टच बॉक्समध्ये आपण पाहिलं मातोश्री मेन्सवेअर हे जे खोपोलीमधील असलेले कपड्याचं एक शॉप. त्याचबरोबर आपण साईडला पाहिलंय गृह सुरुची हॉटेल, ह्याची सुद्धा पाहिलं इथं जाहिरात करताना दिसते. खूप सुरेख असं पाहिलं तर इथे आयोजनाचं काम केलं या नवीन आयोजन कमिटीने. मैदानाची स्थिती पाहिली तर खूप सुरेख अशी मैदानाची स्थिती. या मैदानाचा जर आढावा घेतला
तर इथे बऱ्याचशाच टुर्नामेंट होत असतात, परंतु आजचं जर मैदान पाहिलं तर भरघोस असं मैदान आणि या मैदानामध्ये खेळपट्टी सुद्धा तेवढीच चांगली झाली आहे. अक्षयचा पहिला बॉल फुल टॉस घेतला, त्याला लॉंगॉनच्या दिशेने फेकलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषा बाहेर. हर्षदच्या बॅट मधून येतो आता पहिला षटकार. वर चढवलेले मोठे प्रहार, बॉलला सीमारेषेत पाठवलेत. यानंतरचा बॉल चांगला बॉल आहे, एस्टांच्या मागे बॉल जाऊन थांबलाय. क्षेत्ररक्षक तैनात, त्यांच्या हातामध्ये बॉल, कोणत्याही रूपामध्ये धाव भेटणार नाही. मागील 2 बॉलवर षटकार जरूर आले, त्यानंतरच्या बॉलवर इथे निर्धाव रूपात जातोय तो बॉल. खूप सुरेख गोलंदाजी आता पाहायला भेटते, चांगली गोलंदाजी, कमबॅक करावा लागेल आणि तशाच प्रकारे कमबॅक केलंय. 61 धावा वाचवायच्या आहेत, परंतु त्या 61 धावा या मैदानामध्ये पाहिलं तर अपुऱ्या पडू शकतात. जर अशीच फलंदाजी पाहायला भेटली त्या धावा सुद्धा अपुऱ्या पडू शकतात. यानंतरचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलाय, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडी गफलत झालीये. बॉल थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट, बॉल फरार, चौकारासाठी 4 धावा. फायदा पाहिला तर बॅटिंग करणाऱ्या श्री गणराज स्वामी समर्थ टीमला भेटला. या 4 धावेंनी धावफलकाची वाढ होती 30 पर्यंत. खूप सुरेख बॅटिंग हर्षद हलपतरावच्या रूपामध्ये पाहायला भेटली. मागच्या वर्षाचा विनर म्हणून त्या संघाला मान सन्मान तेवढाच असेल. यानंतरचा बॉल लॉफ्ट केलाय, बॉलला पाठवलंय सीमारेषे बाहेर, मिळालाय क्रॅकिंग षटकार. हर्षद हलपतराव ऑन फायर म्हणावं लागेल. डीजे तर बऱ्याचदा प्रॅक्टिस करत असतो हर्षद हलपतराव आणि तशीच बॅटिंग आता या हर्षद खरिवलेच्या विरुद्ध करताना खूप सुरेख बॅटिंग, चांगली बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग करतोय. यानंतरचा बॉल सुद्धा स्ट्रेट डाऊन, एनपी धाब्यावर बॉलला पाठवलं सीमारेषे बाहेर, मिळाल्या धावा 6, येतोय षटकार. हर्षद हलपतराव ऑन फायर. रेषे बाहेर 6 धावांची मोहर उमटवताना षटकाराच्या दिशेने बॉलला अनेकदा पाहिलं तर पाठवलंय. मागील ओव्हरचा विचार केला तर तब्बल 4 षटकार मारले आणि त्याचबरोबर एक चौकाराची सुद्धा त्यात 7 होती. चांगली बॅटिंग पाहायला भेटली. तब्बल 28 धावा खर्च केला अक्षय खरिवले या गोलंदाजाने. या टुर्नामेंटचं पाहिलं तर सर्वात खराब रेकॉर्ड आहे तो 31 धावा दिल्यात गोलंदाज राजेश आवटीने. त्यानंतर पाहिलं तर अक्षय खरिवले सुद्धा पाहिलं तर 28 धावा इथे खर्च केल्यात. आता चांगली गोलंदाजी करावी वेदांत 11 टीम जर पाहिलं तर स्वतः सुमेध देशमुख या टीमचे संघमालक या टीम मध्ये खेळतात आणि त्याचबरोबर त्यांचे संघमालक दुसरे विराजी देशमुख हे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. बेचाळीस धावा झाल्यात, अजूनही 12 बॉल आणि 19 धावेची गरज.
12 बॉलमध्ये 19 धावा कराव्या लागतील. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम या पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 11 या विठ्ठलाच्या पदवर्षाने पावन झालेली भूमी आणि पाहिलं तर शेजारीच आपले विठुरायाचं मंदिर आहे. विठुरायाचं दर्शन घेऊन या सुरुवात झाली या टुर्नामेंटला सुरुवात करण्याआधी आपले सर्व मान्यवर त्याचबरोबर आपले सर्व खेळाडू पहिले विठ्ठलाचं दर्शन घेऊन या टुर्नामेंटला सुरुवात करताना दिसले. शेजारीच पाहिलं तर महडचं अष्टविनायकपैकी एक महडचं गणपतीचं मंदिर म्हणजे अवतीभोवती जर पाहिलं तर देवदर्शन आहेत आणि त्याचबरोबर ह्या मधोमध असलेले SP चं ग्राउंड हे भव्य दिव्य ग्राउंड आणि भव्य दिव्य ग्राउंडवर चालू असलेली ही धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 11वेचं वर्ष. खूप सुरेख बॅटिंग, चांगली बॅटिंग आणि दर्जेदार बॅटिंग पाहायला भेटली श्री स्वामी गणराज 11 सासगाव या टीमकडून. आता सुमेधला चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल चांगला स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल कलेक्ट करते, कोणत्याही रूपात धाव देत नाही. आता 11 बॉल अजूनही 19 धावेची गरज. प्रत्येक बॉल आणि प्रत्येक बॉलवर पाहिलं त्या मॅचचं गणित थोडंफार वेगळं होत राहील कारण की सुमेध म्हटलं तर बऱ्याचशा वर्षाचा अनुभव आहे, 40+ खेळाडू आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या संघाचा एक महत्वाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर अक्षय खरविल सारख्या एक चांगल्या गोलंदाजाला 28 धावा खर्च करावा लागला, परंतु आता सुमेध धावा वाचवाव्या लागतील. चांगली गोलंदाजी अपेक्षित असेल ती जरूर करेल. इथे चांगला फटका ऑन साइडला बॉल खेचलाय, झेल होणार, कोणतीही चुकी करणार नाही आता आणि विकेट जातीये. फलंदाज बाद होतोय शंकर वाघमारे. बॅक टू द डगआउट. मध्ये गेलाय जो पाहिलं तर सुनील वाघमारे मागच्या मॅचचा हिरो म्हणावा लागेल त्या खेळाडूला. मागच्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा किताब सुद्धा मिळवला होता. तो आता पाहिलं तर बॅटिंग स्ट्राईक एंडला असेल आणि नॉन स्ट्राईक एंडला या संघाचा महत्वाचा खेळाडू कॅप्टन हर्ष दलपतराव. 42 धावा झाल्यात, अजूनही पाहिलं तर 19 धावेची गरज असेल. सुनील वाघमारे खेळाडू बॅटिंग करतोय. पहिले थोडं शफल झाले होते परंतु पंच अपडेट बोलतात सांगतायत की हा वाईट अवांतर रूपामध्ये धाव असेल. एक धावेने पुन्हा एकदा धाव फलकाची वाढ होते 43 पर्यंत. खूप चांगली अशी मॅच रंगताना पाहिले. या दोन्ही टीम पाहिल्या तर तेवढ्याच बलाढ्य आहेत. मागच्या वर्षी पाहिलं तर 12 संघ खेळत होते. यानंतरचा बॉल चांगला बॉल गुड डिलिव्हरी मध्ये बॉल नक्कीच टाकलाय. चांगला बॉल टाकण्याचं काम करतोय ते सुमेध देशमुख. मागील बॉलवर जरी वाईट आला होता परंतु यानंतरच्या बॉलवर निर्धाव रूपात गोलंदाजी करतोय. चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. महत्वाच्या मॅच मध्ये पाहिलं तर महत्वाचं षटक घेऊन आला हा गोलंदाज सुमेध देशमुख. बऱ्याच वर्षाचा अनुभव आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी आहे असा गोलंदाज. यानंतरचा बॉल पुन्हा एकदा पाहिलं तर तशाच रूपात टाकतो. चांगली गोलंदाजी, निर्धाव बॉल टाकतोय. या षटकामध्ये जर पाहिलं तर या गोलंदाजाकडून खूप सुरेख चांगली गोलंदाजी झाली. 4 बॉल अद्यापर्यंत पाहिलं फेकलेत आणि धाव खर्च केले. ती फक्त एक विकेट सुद्धा मिळवतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली या सुमेध देशमुख याच्याकडून. मागील ओव्हरमध्ये पाहिलं तर 28 धावा नक्कीच खर्च झाल्या होत्या अक्षय खैरुलेकडून, परंतु यानंतरच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. म्हणजे अक्षयला पाहिलं तर साथ देण्याचं काम या गोलंदाजाने केलंय. धावा वाचवायचं काम करतोय. 19 धावा गरज होत्या 12 बॉलमध्ये. इथे रिवेचा अटॅम्प्ट नक्कीच करायचा होता परंतु हा सुद्धा बॉल जातो निर्धाव रूपामध्ये. या मॅच मध्ये कलाटणी होणार का, काय झालंय असं वाटलं होतं. 12 बॉल 19 धाव्यांची गरज. सहजरित्या हा संघ मॅच जिंकेल. बॅटिंग करणारी टीम श्री स्वामी समर्थ गणराज 11 या टीमने नक्कीच मॅच मध्ये आपले दावेदारी स्मॅश केले होते. परंतु पाहिलं तर क्रिकेटचा खेळ आहे, दोन्ही बाजूने मॅच नक्की शेवटच्या बॉलपर्यंत जाऊ शकते आणि तेच दाखवून देतो सुमेध देशमुख सुद्धा. खूप सुरेख चांगली गोलंदाजी करायला भेटते. चांगली गोलंदाजी सुद्धा करताना पाहतो आपण सुमेधला. यानंतरचा बॉल शपळून खेळण्याचा प्रयत्न, पुढे खेळण्याचा प्रयत्न केला. झेल होणार का, संधी उपलब्ध झाली परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. रोहित मध्ये आणि त्याचबरोबर मनोज मध्ये थोडीशी फंबल झाले परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. या 2 धावा पूर्ण होत आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. पंच आम्हाला सांगतात 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंगच्या नियमानुसार 16 धावा करणं गरजेचं असेल. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 ची गरज असेल.
असताना शिवशंभो 11 ढेकू तर गावदेव प्रसन्न सारसन या टीमचे संघ मालक प्रशांतजी पाटील साहेब इथे उपस्थित, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपलं सहर्ष स्वागत या पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 11 मध्ये. त्याचबरोबर निखिलजी पाटील साहेब सुद्धा इथे उपस्थित, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे. निखिलजी कर्णुक साहेब आलेत, त्याचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल. तर शेवटचं षटक बाकी असेल. महत्वाच्या टप्प्यावर नक्कीच मॅच आले. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 16 धावेची गरज. मॅच कोणत्या टीमच्या बाजूने जाणार? वेदांत 11 टीमच्या बाजूने मॅच जाणार की पाहिलं तर टीम श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमच्या बाजूने मॅच जाणार असं वाटलं होतं दुसऱ्या षटकानंतर की गणराज स्वामी समर्थ 11 टीम एक हाती या मॅच मध्ये आपला विजय मिळवते काय. परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये सांगितलं जातं शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे डिसिजन देणं हे चुकीचं ठरतं आणि तसंच काहीतरी आता वाटू लागले की काय. चांगली गोलंदाजी पाहिली तर सुमेध देशमुख यांच्या रूपामध्ये झाली. चांगली गोलंदाजी केली, 3च धावा पाहिल्या तर खर्च केल्या आणि आता संघर्ष करावा लागेल तो हर्षद हलपतरावला. पहिलाच बॉल फुलटाच होता, कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेचला, नक्की बॉल डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या हातामध्ये, बॉल फेकी सुद्धा तेवढी चांगली झाली आहे. बॅकअप नव्हतं आणि तो पण 2 धावा पूर्ण केल्या. तिसरीचा प्रयत्न नाही. हर्षद आता स्वतःकडेच नक्की स्ट्राईक ठेवतील. त्यांना स्वतःवर तेवढा विश्वास जरूर आहे आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवताना ह्या 2 धावा पूर्ण करतात. अजूनही 5 मध्ये 14ची गरज. महत्वाच्या वळणावर मॅच आहे आणि पाहिलं तर महत्वाच्या वळणावर मॅच असताना हर्षदकडून तेवढी चांगली बॅटिंग होताना सुद्धा पाहिलंय. 47 धावा झाल्यात आणि 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला जाताना श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीमच्या. काय होणार या मॅच मध्ये? प्रत्येक मॅच पाहिले तर चोरशी झाले. प्रत्येक मॅच मध्ये पाहिलं तर शेवटच्या ओव्हरपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत सामना गेलाय. पहिल्या मॅचचा जर विचार केला तर जिंकणारी टीम होती श्री गणराज स्वामी समर्थ 11. 1 बॉल 4 धावा वाचवायचा होता आणि तिथून आपल्या बाजूने नक्कीच विजय मिळवून आणला होता हर्षद हलपतराव टीमने. परंतु आता सुद्धा तशीच बॅटिंग करावी लागेल. यानंतरचा बॉल वाऱ्याच्या वेगावर नक्कीच गोलंदाजीने टाकलाय. हर्षद पाहत राहिले पंचांकडे, परंतु पंचाने सांगितलं योग्य रीतीने बॉल टाकलाय. चांगला बॉल आणि चांगला बॉल टाकल्यानंतर रिव्ह्यूचं माध्यम इथे अवलंबलाय. प्रत्येक संघाला पाहिलं तर एक रिव्ह्यू दिलाय आणि त्याचाच नक्की वापर इथे हर्षद हलपतराव करतात. आमच्या कर्जत टेनिस क्रिकेटच्या रूपामध्ये पाहिलं तरी रिव्ह्यू पाहिला जातोय. खूप चांगलं काम सुद्धा पाहिलं तर कर्जत टेनिस क्रिकेटच्या रूपामध्ये होतोय. आमचे तिसरे पंच इथे उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की कशा प्रकारे इथे डिसिजन होणार आहे. प्रत्येक टीमला पाहिलं तर एक रिव्ह्यू दिला आणि त्याचाच इथे वापर करून घेताना हर्षद हलपतराव टीमचे कॅप्टन आहेत. बघा पंचांनी इथे डिसिजन दिलाय. फलंदाज शफल आहेत त्यामुळे हा असेल तो फेअर डिलिव्हरी. चांगल्या प्रकारे गोलंदाजीने गोलंदाजा हाताळलाय बॉल आणि हा बॉल झाला म्हणजे निर्धाव रूपामध्ये. आता दडपणाखाली येताना पाहू शकतो आपण बॅटिंग करणारी टीम श्री गणराज स्वामी समर्थ 11 सासगाव टीम. 4 बॉल मध्ये अजूनही 14ची गरज. अशाच प्रकारे मॅच पाहिलं तर प्रेक्षकांना सुद्धा हवी आहे. प्रेक्षक कशासाठी ग्राउंडवर येतात? तर अशा प्रकारे मॅच पाहण्यासाठी. पहिले तर बसलेले सर्व उठलेत. कशा प्रकारे मॅच होणार? इथे फुलटॉस बॉल, बॉलला पाठवलं लॉंग ऑनच्या डोक्यावरून टपली मारले, जसा बॉल गेला सीमारेषेबाहेर. मिळाल्या धावा 6. येतोय षटकार. बॉलवर खूप सुरेख आणि खूप चांगला असा दर्जेदार फटका हर्षद हलपतरावच्या बॅट मधून. वैयक्तिक पाहिलं तर 9 बॉल आणि 36 धावांची खेळी साकारत होता हर्षद हलपतराव. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला भेटली या मैदानावर, या SP च्या मैदानावर. ह्या पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या 11व्या पर्वामध्ये हर्षद हलपतरावची बॅट पाहिलं तर तळपताना दिसतीये. प्रत्येक फलंदाजांनी पाहिलं तर खूप सुरेख कामगिरी झाली आहे. मैदानामध्ये पाहिलं तर 50 धावांची खेळी साकारण्याचा जो मान आहे तो अतिश देशमुख याला सुद्धा मिळाला आहे. या टुर्नामेंट मध्ये पहिली पाहिलं तर 50 मारण्याचा जो बहुमान होता तो हर्षद हलपतराव माफ करा अतिश देशमुख याला मिळालाय. बघत अजूनही 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 8 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग. विशाल सुद्धा सज्ज असला तर धावा वाचवण्यासाठी. चांगला बॉल टाकलाय. पाहिलं तर एस्टॅनच्या तिथेच बॉल थांबलाय. सुमेध देशमुख आलेत आणि त्यांनी सुद्धा बॉल पकडला. फेकी सुद्धा तेवढी केली. आता पुन्हा एकदा मॅच मध्ये गणित बदलतंय. 2 बॉल मध्ये 8 धावेची गरज. सर्वोपरी पाहिलं तर आपल्या स्वतःच्या खांद्यावर धुरा घेतो तो म्हणजे बॅटिंग करताना हर्षद हलपतराव. 10 बॉल मध्ये 36 धाव्यांची खेळी अद्याप केली आहे, परंतु
येणारे 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 8 धावा कंपल्सरी कराव्याच लागतील. जिंकायचं तर ह्या 2 बॉल 8 धावा कराव्या लागतील. करो वा मरो अशी स्थिती या मॅच मध्ये झाली आहे. तर या मॅच मध्ये जिंकायचं आहे तर आपल्याला 2 बॉल 8 धावा कराव्या लागतील. स्वतःवरचा विश्वास इथे दाखवलाय. स्वतःचा विश्वास सिद्ध करावा लागेल. बघा मैदानाला घरंगळत गेलाय फटका. रोहित यांच्या हातामध्ये बॉल गेलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याची इथे गरज होती आणि ती सुद्धा पूर्ण केली आहे. पुन्हा एकदा पाहिलं तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आता मॅच मध्ये पुन्हा एकदा आला ट्विस्ट. 1 बॉल आणि 1 मोठा फटका तोही पाहिजे तो षटकारासाठी. बघा फसफूस करत असतीलच कारण की पॅकर इथं बसलेत. पॅकर सुद्धा थोडे चिंतेत पडलेत. 1 बॉल आणि 1 बॉल 6 धावा करावा लागतील. बॅट्समॅनवर पाहिलं तर फलंदाजावर तेवढा विश्वास जरूर असेल परंतु गोलंदाजावर सुद्धा या टीम मध्ये खेळणारे यांचे संघ मालक त्याचबरोबर त्याची यष्टिरक्षक भूमिका पार पाडणारे सुमेध देशमुख यांचा सुद्धा तेवढा चांगला विश्वास असेल. 1 बॉल 6 धावा वाचवायचे त्या गोलंदाजाला परंतु 1 बॉल 6 धावा करावा लागतील. करवा मरो या मॅच मधली स्थिती. अद्याप पाहिलं तर 11 बॉल 38ची खेळी साकारली. ती साकारलेली खेळी पाहिलं तर आपल्या संघाच्या बाजूने जर घेऊन यायचं असेल जर हा विजय मिळवायचा असेल तर 1 बॉल 6 धावा करणं गरजेचं असेल. ही खूप रोमांचक मॅच झाली. ही पंचकृषी प्रीमियर लीगचा हा थरार आणि हाच अनुभवायचा होता. मागील 1 वर्षाची वाट पाहत होते सर्वजण. आयोजक सुद्धा सज्ज होते त्याचबरोबर सर्व खेळाडू सुद्धा सज्ज होते आणि त्याच सोबत पाहिलं तरी आमचा प्रेक्षक वर्ग सुद्धा अशाच मॅच साठी सज्ज होता. 1 ची गरज कंपल्सरी चेसिंग. एक षटकार हवाय. बघा चांगला बॉल फटका खेचलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. बॉल फरार सीमा रेषेबाहेर. हा येतोय हर्षद हलपतराव ऑन स्क्रीन आपण पाहू शकतो. त्याच्या बॅट मधून येतोय विजयी षटकार. षटकार षटकार एक बॉल 6 धावेची गरज असताना जो मारलेला षटकार आणि त्याचबरोबर